आपली ही मस्त अशी डाळ तयार आहे। वा, डाळ असावी तर अशी। तर ही अशी मस्त आपली डाळ तयार झालेली आहे, बघू शकता। वा, थोडीशी कोथिंबीर, वा काय दिसते, आणि हे लिंबू। नमस्कार, आज आपल्या रेखाच्या किचनमध्ये बनवलेली आहे गणपती बाप्पासाठी ही नैवेद्याची डाळ। मस्त अशी वाटली डाळ आहे, खूप छान बनते आणि वेगळ्या पद्धतीने बनवलेली आहे आणि झटपट बनते। तर नक्की व्हिडिओ पूर्ण पहा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। चला तर मग लगेच लाईक करा आणि रेसिपीला सुरुवात करूया। तर आपण वाटली डाळ करण्यासाठी हरभऱ्याची 1 वाटीभर डाळ भिजत ठेवलेली 4 तास झाले। गणपती बाप्पांची खूप आवडती आहे, तर पारंपरिक रेसिपी आहे। तर आपल्याला आज बनवायची वाटली डाळ, एकदम झटपट होते। तर आता ही डाळ भिजत घालून 4 तास झालेले। आपल्याला आता ह्यामधील पाणी काढून घ्यायचे, त्या गाळणीवरती टाकायचे। आता हे आपण पाणी काढून घेतले। तर आता आपल्याला हिला अशीच वाफवून घ्यायची। ह्याच गाळणीवरती एका कढईमध्ये पाणी ठेवायचे आणि त्यावरती वाफवून घ्यायची। तर गॅसवरती आपल्याला कढई ठेवायची, त्यामध्ये पाणी घेतले आणि आता गॅस करायचा आहे चालू आणि पाण्याला उकळी येऊ द्यायची। पाण्याला उकळी आलेली, आता त्यावरती आपल्याला ही डाळीची चाळणी ठेवायची आणि ह्याला आपल्याला 10 मिनिट मीडियम टू लो फ्लेमवरती अशीच वाफवून घ्यायची। खूप छान बनते अशी, अगोदर बारीक करून नंतर वाफवण्यापेक्षा डायरेक्ट अशी वाफवलेली खूप छान मऊसूद बनते। तर आपण आता वाफवून घ्यायची। माझ्या अशाच छान छान पारंपरिक रेसिपी पाहण्यासाठी अन्नपूर्णा रेखा या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल बटनावरती क्लिक करा, म्हणजे नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्वात पहिल्यांदा आपल्याला मिळेल। तर डाळ शिजती तोपर्यंत आपल्याला ठेचा बनवून घ्यायचा आहे। तर त्याच्यासाठी घेतले 4 हिरवी मिरची, जिरं घालायचे, हे आलं घालायचे 1 इंच, आणि आपल्याला जेवढं डाळीला मीठ घालायचे ते आताच टाकायचं, म्हणजे मिरची व्यवस्थित बारीक होते। तर ह्याला कुटून घ्यायचे, मिक्सरमध्ये सुद्धा बारीक केलं तरी चालेल। तर ठेचा तयार आहे आपला। मस्त बारीक झाले। तर आपला आता डाळीला 10 मिनिट झालेले, चेक करू। मस्त वाफवलेली आहे, बघायची एक डाळिंबी घेऊन, हे मस्त भुगा होतोय, छान शिजली। तर आता गॅस बंद करायचा आहे आणि उतरून घ्यायची डाळ आपली मस्त वाफवलेली। तर ही डाळ उतरून घेतलेली आहे। थंड होऊ द्यायची, मग आपल्याला मिक्सर ग्राइंडरमध्ये फिरवून घ्यायचे आहे। तर आता डाळ थंड झालेली, आपल्याला हिला मिक्सर ग्राइंडरमध्ये अशी जाडसर फिरवून घ्यायची, एकदम बारीक नाही करायची। आणि ते शिजवल्यामुळे लगेच बारीक होते। तर आता ही डाळ आपली मस्त बारीक झालेली, बारीक म्हणजे थोडीशी एक अर्धी डाळ ठेवायची त्यामध्ये, म्हणजे अशी जाडसर। तर ही अशी मस्त जाडसर। तर राहिलेली पण अशीच आपल्याला बारीक करून। तर आता आपली ही डाळ वाटून तयार आहे। आता आपल्याला हिला फोडणी घालायची, मस्त अशी जाडसर, एकदम मऊ झालेली शिजवल्यामुळे। तर आपल्याला फोडणी घालायची, त्यामध्ये
तेल घालायचं आहे 2 चमचे. तेल गरम झालं की त्यामध्ये घालायची मोहरी. मोहरी तडतडली त्यामध्ये घालायचं कढीपत्ता. जिरे ऑलरेडी आपण घातलेले आहेत अगोदर. हे घालायचं हिंग, हळद आणि आपल्याला हा नारळाचा किस आहे तो परतून घ्यायचा थोडा अगोदर. असा परतल्यामुळे खूप छान लागते टेस्ट ह्याची. वरून पण आपण गार्निशिंगसाठी वापरणार आहोत, पण हा फोडणीमध्ये पण छान लागतो. तर ह्यामध्ये घालायचे आपल्याला अर्ध लिंबू. फोडणीतच घालायचं, छान लागतं ते. आंबट गोड तिखट अशी खूप छान टेस्ट लागते. तर आता हे सर्व जिन्नस व्यवस्थित परतलेले आहेत. कोथिंबीर घालायची थोडी. आणि आता डाळ घालायची. ठेचा घालायचा आहे. कच्चेपणा कमी होईपर्यंत परतून घ्यायचं आहे. ठेचा छान परतला आहे. 1 मिनिटभर झाला आहे. तर आता आपल्याला ह्यामध्ये डाळ घालायची. मस्त मोकळी झाली आणि शिजलेली पण आहे, त्यामुळे अजिबात पोटाला सुद्धा त्रास होणार नाही. गणपती बाप्पांचा खूप आवडीचा नैवेद्य आहे. गौरीसाठी सुद्धा बनवली जाते. तर आपण गौरीसाठी सुद्धा बनवू शकतो. हिला आता 2 मिनिटासाठी आपल्या लो फ्लेमवरती झाकून ठेवायची. तर तयार झाली आपली आता 2 मिनिट छान वाफवलेली मस्त अशी आपली नैवेद्यासाठी वाटली डाळ तयार आहे. तर उतरून घ्यायची. गॅस बंद करायचा आहे आणि उतरून घ्यायची. त्यामध्ये कोथिंबीर घालायची थोडी. आणि हे थोडीशी साखर घालायची. थोडी म्हणजे पाव चमचा घातली, नाही घातली तरी चालेल. तर अशी मस्त आपली छान डाळ तयार आहे. उतरून घ्यायची. आता बघू शकता डाळ तयार आहे आपली. आपली मस्त अशी डाळ तयार आहे. वा, डाळ असावी तर अशी. गणपती विसर्जनाला पण बनवतात, गौरीसाठी पण बनवतात. तर नक्की अशा पद्धतीने बनवून पहा. वा, तर ही अशी मस्त आपली डाळ तयार झालेली आहे, बघू शकता. वा, खूप छान. तर नक्की बनवून पहा आणि तुम्हाला कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. गार्निशिंगसाठी थोडंसं ओल्या नारळाचा चव, यामुळे खूप छान दिसते आपली डाळ, शोभा वाढवते. थोडीशी कोथिंबीर.
काय दिसते आणि हे लिंबू. हे तुळशीचं पान. तर अशा पद्धतीने ही आपली डाळ तयार झालेली आहे. तुम्हाला कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा.